मित्रांनो, जय शिवराय. आपण आहे सध्या पुणे जिल्ह्यामध्ये चाकण भागात आहे. घाटावरच्या बैलांच्या मुलाखती करतोय आणि मागे पण आपण 3-4 मुलाखती टाकल्या होत्या. आता सध्या फिरता आपल्याला बरेच गोठे भेटत आहे. बरेच बैल जे हिंदकेसरी बैल असतील, घाटाचे राजा असतील, महाराजा असतील, काय उपाध्या, भरपूर उपाध्या आहे या भागामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं की बक्षिसाची जर रचना बघितली तर या भागामध्ये जे बक्षीस मिळतं तसं बक्षीस मला नाही वाटत कुठल्या शर्यतीत भेटत असेल. कारण की JCB, ट्रॅक्टर, थार, स्कॉर्पिओ अशा मोठमोठ्याला बक्षिसांची रीग लागलेली राहते आणि त्या ठिकाणी बैल नंबर करून देता, मालकाला गुलाला ठेवता. अशाच एका गोठ्यावरती आपण आलेलो आहे. कबाली नावाचा बैल, खिल्लार बैल, आणि त्या बैलाच्या गोठ्यावरती आणि एक आदर्श व्यक्तिमत्व मुळे सर, मराठा महासंघाचे ते पुणे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष, त्यांच्या भेटीला आपण आलेलो आहे. मुलाखत घेऊ आणि बैलाविषयी पण जाणून घेऊ आणि त्यांचा प्रवास पण जाणून घेऊ. गोठा दाखवतो. तर मित्रांनो, आपल्यासोबत मुळे सर आहे आणि त्यांच्या हातात जो बघताय तो कपाली. गुरुजी नमस्कार. नमस्कार. जय शिवराय. जय शिवराय. प्रथम तुमचा धन्यवाद आणि विजयादशमीच्या दसऱ्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. सर्व गाडक मालकांना आणि तुम्हालाही विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा. गुरुजी, पूर्ण नाव आणि परिचय, गाव सांगा ना तुमचं थोडक्यात. मी बाळासाहेब नामदेव मुळे, बिरदवडी या ठिकाणी रहिवासी आहे, खेड तालुक्यामध्ये, आणि शिक्षक म्हणून कुरुळ या ठिकाणी काम करतो. मराठा सेवा संघाचा अध्यक्ष आहे आणि खेड तालुका शिक्षक सोसायटी आहे त्याचं चेअरमन म्हणून मी काम करतो. आणि बिरदवडी गावच्या तंटामुक्तीचा अध्यक्ष म्हणून काम केलेले. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक सर्वच ठिकाणी मी अग्रेसर आहे कामामध्ये. जिल्हा परिषद शिक्षक, माध्यमिक शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करतो. बरेच पदव्या म्हणावं लागेल, बरेच पद. मी पत्रकार सुद्धा आहे, जनलोक वार्ता पत्रकार संघाचा पत्रकार आहे. बरं. आणि बरेच लिखाणही मी केलेलं आहे. अच्छा. आणि याच्या समाजासाठी उद्बोधक असे वर्ग घेतो. याच्या शिक्षण, व्यावसायिक शिक्षणासाठी सर्व शाळांमध्ये मी प्राध्यापक विजय नवले यांचे वर्ग आयोजित करतो की जेणेकरून तरुण मुलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होईल. केवळ शिक्षण पुरेसं नसून व्यावसायिक शिक्षण मुलांना आवश्यक आहे आणि करिअर गायडन्स म्हणून चांगल्या प्रकारचे काम करतो मी. मग हे सगळं करत असताना बैलगाडा क्षेत्राचा नाद कसा? आमच्या पूर्वीपासून आमच्या आजोबा जुन्या काळामध्ये म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये, त्यांचा जन्म 1902चा होता. पूर्वीच्या काळी ते चाकण ते पुणे गुलटेकडी असा मिरच्यांचा व्यापार करायचे आणि बैलगाडीने वाहतूक करायचे. इंद्रायणी नदीवरून होडीने ते बैलगाडी टाकायचे आणि ती बैलगाडी घेऊन ते व्यापार करायचे मिरच्यांचा. मग असं करता करता चांगल्या प्रकारचे बैल जोपासायची त्यांना सवय लागली आणि त्यातून नंतर बैलगाड्या शर्यतीचा जन्म झाला. पहिलं बगाड झालं. बगाड झाल्यानंतर मग चांगल्या प्रकारची बैल जोपासायची आणि पळवायची देवाला. असं साध्या शर्यती व्हायच्या नवसाच्या आणि त्यातून मग शर्यतीचा उदय झाला. तेव्हापासून ती सवय झालेली आहे. आणि हा बैलगाडा छंद आमचा, माझ्या वडिलांचं वय आता 85 आहे आणि ते शाळेत जात होते तेव्हापासूनचा बैलगाडा आहे. जवळजवळ आमच्या बैलगाड्याला 80-85 वर्षाची परंपरा आहे. स्वातंत्र्याच्या पूर्वीच्या काळापासून बैलगाडा शर्यत आहे. तुमचं वय किती आता? माझं वय आता 54 वय आहे. रिटायरमेंट जवळ आली? रिटायरमेंट आता 4 वर्ष राहिलेत. बरं, जवळ आली म्हणावं लागेल. हो. एकदा दावण दाखवा नंतर. हा आमच्या दावणीचा कपाली बैल, हा हिंदकेसरी कपाली आहे. याने अनेक शर्यतीमध्ये आम्हाला चांगल्या प्रकारची बक्षिसं मिळवून दिलेली आहे. किती वय त्याचं? याचं साधारण वय, हा माझ्याकडं एक 7 वर्ष पळतोय. पैलवान विकासराव अंकुशराव नायकवाडी आणि युवराज चौधरी यांच्या माध्यमातून नारायण शेठ मोरे यांच्याकडून 5,51,000 बंदीच्या काळामध्ये याची खरेदी केलेली आहे. आणि जेव्हा चोरून बैलगाडे पळवायचे तेव्हापासून हा बैल आतापर्यंत 1 नंबर आहे. आणि 1च नंबर शर्यत करतो तो. कुठले बक्षिसाचे? सगळ्या स्पर्धेमध्ये तो बक्षिसाच पात्र आहे. त्याने जवळजवळ 10-15 बैल गाड्या मिळवून दिलेल्या आहेत. 2 व्हीलर, 4 व्हीलर 2 मिळवून दिलेल्या आहेत. आणि आपला बाणा स्वतंत्र आहे. जास्तीत जास्त आपली स्वतःची 4 बैल कशी झुपता येईल याचा आपण प्रयत्न करतो, कारण तो पूर्वीपासून आमचा छंद आहे. टॉपचे बैल सांगा ना, कोणाच्या गळ्यात पळालेला आहे तो? हा सगळी पुणे जिल्ह्यातील सगळी टॉपची बैल आहेत, त्या सगळ्या टॉपच्या बैलांबरोबर पळालेला आहे. बरोबर. इकडे दाखव. आणि हा जो आहे हा पंढरपूरवरून खरेदी केलेली आहे 2 वर्षापूर्वी. आमच्या वडिलांचं वय आता 85 आहे. त्यांनी 2 वर्षापूर्वी हे वासरू पंढरपूरच्या बाजारात जाऊन आणलेले हे, आणि हे आत्ता कांड्यावरती पळते पुढच्या याच्यामध्ये. अजून त्याला पाठीमागं झुपलेलं नाही. याचं नाव नाखरे आहे. हा जो आहे
हा पिस्टन म्हणून आहे. हां हां हा 40 फुटाहून कांड्यावर पळतो. बरं. आणि हा आम्ही खेडकर यांच्याकडून घेतलेला आहे 2,01,000 रुपयाला. खिल्लारच जात नाही. खिलारच जाते. आणि हा गावरान मॉडेलमधला आहे. हा सचिन शेंडगे यांनी मला घेऊन दिलेला आहे. आमच्या दावणीचं वैशिष्ट्य आहे पहिल्यापासून, पूर्वीपासून प्रत्येक याच्यामध्ये बैलगाड्याच्या शर्यतीमध्ये एकतरी तांबडा बैल किंवा एकतरी काळा बैल असतो. आणि तांबडा आणि काळा बैल असल्याशिवाय आमचा गाडाच 1 नंबरमध्ये होत नाही. बरं. ही आमच्या दावणीची पहिल्यापासूनची खासियत आहे. 7 भाव. याची खासियत थोडी वेगळी वाटते मला. हा गरम किती गरम आहे? हा खूप गरम आहे. तेच बघितलं मी आल्यावर. खूप गरम आहे. हा 20 फुटाहून पळतो. आणि त्याला मैदानात पण अशीच परिस्थिती राहते. मैदानात अशीच परिस्थिती असते. बरं. हा किती वय त्याचं आता? त्याचं वय साधारण एक 6-7 वर्षाचा आहे. तो आताच चाप दिलाय त्याला. बरं. हा 4 दातच आहे तो. आणि हे बाकी सगळे आदतच आहे. तिकडे आदत आहे पलीकडे? हो पलीकडे आदत आहे. घोडी हिला 4 वर्ष झाले घेतलेली मी. हा. आणि हा जो बैल घेतलेला आहे हा मी पळता बैल घेतलेला आहे. पाटील म्हणून याचं नाव आहे. अच्छा. हा एक 2,51,000 रुपयाला घेतलेला आहे. आणि हे वासू आता 4-5 दिवस झाले याला सांगोल्याच्या बाजारातून आणलेले ह्या वासराला. घोडी कुठली खरेदी मग? घोडी आहे ही गंगापूरहून आणलेली आहे. आमचे एक मित्र आहेत त्यांनी मला पाठवून दिली ती. माझ्याकडे 3 घोड्या आहेत पण 3ही घोड्या मी एक बाहेर पाठवलेली आहे. आणि छकडीची सुद्धा खूप आवड आहे. मी राजवीर नावाचा बैल घेतला होता. हां आपले छोटू हिंदकेसरी धुलकरी आहे त्यांच्याकडे तो बैल अजूनही आहे त्यांच्याकडं. आणि अजून पुसेगावला 2 बैल आहेत. आणि माझी छकडीला आणि गंगापूरला 2 बैल आहेत. बरं. तुम्ही विकले ते की? विकलेले नाहीत, अशी पळवायला दिलेली आहेत. अच्छा अच्छा. हो. म्हणजे एक दावण एक प्रकारची बघितलं तर कायम गुलालातली. कायम गुलालातली आणि कायम फुल भरलेली असते. एकही जागा रिकामी नसते. आम्ही एकही माणूस घरी नसतो. सगळे शिक्षणाचा माझा बारका भाऊ पुण्याला असतो, तो शिक्षक आहे. वडील आता रिटायर झालेत, बजाज ऑटोला कामाला होते. हे सगळे देखभाल आहे ही माझी मिसेस करते. मग बैलांची देखभाल मिसेस करते सगळं. सगळं करतात, स्वतः करतात. त्या पाणी पाजायचं आणि वैरण खाणं बिणं टाकायचं. तो त्यांच्या हातावर आहे, सगळ्यांच्या हातावर येतो. बाबा तर त्याला एकटे सोडून आत बाहेर काढतात. त्यांना आता चालता येत नाही पण सगळी बैल ते आत बाहेर बांधतात. एवढी त्यांच्या हातावरची आहेत. म्हणजे मुख्या प्राण्यांना आपण जेवढा जीव लावल तेवढं ते आपलं ऐकतात. हो बरोबर. गुरुजी एक आवर्जून विचारावं वाटेल. मी आत्ताच एक मुलाखत केली, त्या मुलाखतीत ते विचारलं खिल्लार बैलांचं वैशिष्ट्य जास्त आहे काठावरती, काय कारण? खिल्लार बैलांची जी ठेवण आहे ती पळण्यासाठीच केलेली आहे. आणि त्यांना पळता येतं, त्याची खुरं बिरं सगळं व्यवस्थित असतं, त्यांची ठेवण केलेली असते आणि ते पळायला एक फास्टच असतात ते. आणि लवकर वाढ होते त्यांची. माप पुरं असतं त्यांचं. पुऱ्या मापाची बैल असेल तर ती सेकंदमध्ये. बरं. खिल्लार बैलांचं काय वैशिष्ट्य म्हटले? खिलार बैलांची जाती पळण्यासाठीच असते. त्यांचं माप पुरं असतं आणि त्यांचे खूर हे पळण्यासाठी एकदम कडक असतात त्याच्यामध्ये. अच्छा. आणि ते लवकर मोठे होतात ते. आणि माप मोठं असल्यामुळे त्यांना पळायला चांगलं रान उरकत असतं. अच्छा. इथलं नियोजन बघितलं आपण. गोठा किती एरियात आहे हा? 3 गुंठ्यामध्ये सगळं. 3 गुंठ्यात. हो. आणि शहरातच येतं ना जवळपास? हो शहरच आहे. हे एमआयडीसीचा एरिया आहे सगळा. अच्छा. इंडस्ट्रियल एरिया आहे सगळा. जमीन वगैरे? जमीन आहे आपल्याला. हो. नाही जमीन ह्याच भागात की? ह्याच भागात आहे इथं. अच्छा. याचं जवळ कपेला जवळ कपालीचा नेमका इतिहास कसा राहिला? कारण एक जुना बैल आहे तुमच्या दावणीला. कपालीचं एखादं हे सांगा ना, आठवणीतली शर्यत. कपालीची आठवणीतली शर्यत म्हणजे कपालीची एखादी जुनी आठवण सांगा की जे मैदान त्याने गाजवलं. कपालीची आठवणीची शर्यत म्हणजे निमगावचा घाट. सकाळी जवळजवळ निमगाव खंडोबा. कुठल्या वर्षी? साधारण 3 वर्ष झाली. 3 वर्षापूर्वी शिवजयंती यात्रा उत्सव भरला होता आणि जवळजवळ 4 तास झाले फळी फुटलेली नव्हती. एकही गाडा 1 नंबरमध्ये लागलेला नव्हता. आणि आमचे शाळेचे अध्यक्ष माझ्या शेजारी बसले होते. त्यावेळेस त्यांना सांगितलं की आता आपली बैल आहेत, आता 1 नंबर होणार. त्यांना ते आश्चर्याचं वाटलं. आणि त्यावेळेस कपालीने सगळ्यात आतून बारी घाटाचा गाजा आणि फायनल त्या ठिकाणी टाकली. आणि त्याला जोड होता सोनवणेंचा बाब्या म्हणून बैल होता हवेलीचा. अच्छा. आता किती वर्ष वय म्हटलं त्याचं? कोणाचं? कपालीचं. कपालीचं साधारण एक 10-1 वर्षाचा बैल झालेला आहे तो. 10-1 वर्ष. हो.
काय वाटतं अजून किती किती दिवस पळू शकतो? खिल्लार बैलांचं म्हणजे जास्त काळ टिकता मैदान. आमच्याकडं पूर्वीची जी बैल होती सुरुवातीची 18-19 वर्ष बैल पळालेली आहेत वयाच्या, आणि साधारण कपाली अजून 4-5 वर्ष एकदम फॉर्म मध्ये पळू शकतो 1 नंबरला. बरोबर. गुरुजी, जाता जाता एक तुम्ही सांगितलं मराठा महासंघाचे पण तुम्ही जिल्हा अध्यक्ष आहे, थोडक्यात सांगा त्याच्याविषयी. मराठा महासंघाचं जे कार्य आहे, पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांनी मराठा समाजातील सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र करून त्यांच्या हातामध्ये पुस्तक दिलं की जेणेकरून तरुणांचे माथे भडकवण्यापेक्षा त्यांच्या हातात शिक्षण आणि पुस्तक दिल्यामुळं तरुण पिढी हे चांगल्या प्रकारचं कार्य करेल. ही मराठा सेवा संघाची शिकवण आहे, आणि त्याच्यानुसार मराठा सेवा संघामार्फत आम्ही जगद्गुरू संत तुकाराम महोत्सव, कीर्तन महोत्सव, आध्यात्मिक चळवळ उभी केलेली आहे, शैक्षणिक चळवळ उभी केलेली आहे, व्यावसायिक मार्गदर्शन, मुलांना 10वी-12वी झाल्यानंतर किंवा ग्रॅज्युएशन झाल्यानंतर काय करायला पाहिजे त्याच्या संदर्भात जे मार्गदर्शन आहे ते मार्गदर्शन करतो. समाजातील जे उद्योजक आहेत त्या उद्योजकांना एकत्र करून त्यांचा एक मंच स्थापन केलेला आहे. त्यामार्फत आम्ही उद्योगांचं प्रशिक्षण देतो की जेणेकरून उद्योग धंदे वाढतील आणि तरुणांना रोजगार मिळेल. जिजाऊ ब्रिगेड म्हणून आमची एक संस्था आहे, त्याच्यामध्ये महिलांना एकत्र करून महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न करतो, महिलांच्या अडीअडचणी असतील ते सोडवण्याचा प्रयत्न करतो. विद्यार्थी परिषद म्हणून अशी आमची चळवळ आहे, याच्यामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांना एकत्र करून त्यांच्या अडीअडचणी असतील, शैक्षणिक काही अडचणी असतील, समस्या असतील, शिष्यवृत्तीचं काही अडचणी असतील त्याच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन करतो, जेणेकरून शासनाच्या विविध योजना आहेत सारथीसारख्या त्या मुलांपर्यंत पोहोचतील यासाठी प्रयत्न करतो. तुम्ही जिल्हाध्यक्ष पुण्याचे आता? हो, मी पुणे जिल्हा उत्तर जिल्हाध्यक्ष आहे, आणि 19 फेब्रुवारीला आमचा किल्ले शिवणीवरती शिवजन्मोत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करतो. याला मुख्यमंत्री येतात आणि 2 उपमुख्यमंत्री येतात. मोठ्या प्रमाणात तो साजरा होतो त्या दिवशी. बैलांचं नियोजन कसं असतं रोजचं गोठ्यावरचं? काय खायला? सकाळी उठल्यानंतर 6 वाजता मी गोठ्यामध्ये येतो. 6 वाजता उठल्यानंतर त्यांना पहिला खुराक असतो. खुराक मध्ये त्यांना शेंगदाणा पेंड, रेसर, कांडी आणि गव्हाचा भारडा, उडीद डाळ हे सगळं मिक्स करून त्यांना सकाळी खुराक देतो. आणि खुराक दिल्यानंतर मग कडबा आणि याची कुट्टी टाकतो आणि मग मी शाळेला जातो. शाळेला गेल्यानंतर दुपारी माझी मिसेस आहे ती पाणी वगैरे पाजते, एक गडी ठेवलेला आहे तो शेण झाडून करून निघून जातो. आणि संध्याकाळी परत 5ला आल्यानंतर परत 5ला त्यांना आत बांधायचं, त्यांचा सगळा खुराक पूर्ण करायचा. 8-8:30 पर्यंत वेळ जातो. चालतं गुरुजी, धन्यवाद. आणि कपालीचा प्रवास एक चांगला प्रवास आहे. आजपर्यंत गुलालात तुम्हाला ठेवलेलं आहे, इथून पुढेही तुम्हाला कायम गुलालात ठेवा. त्याच तमाम महाराष्ट्रातील गाडा मालकांकडून शुभेच्छा देतो. धन्यवाद. थांबतो. जय शिवराय. जय शिवराय. जय जिजाऊ. धन्यवाद.